हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। कसे आहात सगळे? मस्तच असाल अशी अपेक्षा करते। आज आहे आषाढी एकादशी, तर सकाळ सकाळचं वातावरण बघा। मी त्यानिमित्ताने माझे गार्डनमधली झाडं पसरून तुम्हाला बघता येतील। तर मी आता तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर सकाळी पहिल्यांदा मी तुळशीची पूजा करून घेतली आहे आणि गॅसची सुद्धा पूजा केली आहे, अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा केलेली आहे आणि उंबरठ्याची सुद्धा पूजा केलेली आहे। दिवा वगैरे लावलेला आहे। तर आता नंतर मी देवपूजा वगैरे करून घेते। तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आषाढी एकादशी म्हणजे काय किंवा आषाढी एकादशीचे महत्त्व काय, आषाढी एकादशी केव्हा येते आणि आषाढी एकादशीला काय करायचं आहे असतं, हे तर मी तुम्हाला आता या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर आषाढी एकादशी म्हणजे काय? तर आषाढी एकादशी म्हणजे या दिवशी उपवास करून आपण भगवान विष्णूंची उपासना केल्याने सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षप्राप्ती होते। या तिथीला एकादशी असे म्हटले जाते। तर या दिवशी निर्जळी उपवास करतात आणि संध्याकाळी विष्णूची कथा ऐकून व्रत समाप्त करतात। एकादशीचं महत्त्व म्हणजे या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ प्राप्त होते। एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायला सांगितलेलं आहे आणि आषाढी एकादशीचे व्रत हे सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते। या दिवशी पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते। तर आषाढी एकादशी आपल्या महाराष्ट्रात या दिवसाला खूप महत्त्व आहे कारण या दिवशी वारकरी लोक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने जातात। या दिवशी उपवास करण्याची आणि विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा आहे। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणून ओळखले जाते। हा दिवस आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येतो। या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी सागरात निद्रावस्थेत जातात। या दिवशी उपवास करणे, विठ्ठलाची पूजा करणे, पंढरपूरला जाणे वारकरी लोक मोठ्या संख्येने पायी चालत पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात। या दिवशी दानधर्म देखील करणे शुभ मानले जाते। या दिवशी काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो, जसे की मांस, कांदा आणि लसूण न खाणे। आषाढी एकादशी असून तुम्ही उपवास करत नसाल किंवा असाल तरी विठ्ठलाची पूजा करणे आणि दानधर्म करणे चांगले। तुम्ही पंढरपूरला असाल किंवा घरी असाल तर विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन हा दिवस साजरा करा। तर अशी होती आषाढी एकादशीबद्दल माहिती।
तर आज नैवेद्यासाठी बघा काय काय केलं आहे. पापड तळले आहेत, साबुदाणा भिजत घातला, आताच खिचडी करून घेते. इकडे कुकरमध्ये मी रताळे आणि बटाटे लावलेत आणि साबुदाणा करण्याची तयारी केली आहे. आता साबुदाणासुद्धा करून झालेला आहे, मिरच्या तळलेल्या आहेत आणि नैवेद्याचं ताटसुद्धा तयार करते. मिरच्या तळून मी त्याच्यावरती थोडेसे मीठ टाकलेलं आहे. या मिरच्या खूप तिखट नाही आहेत, कमी तिखटाच्या मिरच्या आहेत या. आणि आता नैवेद्याचं ताट तयार करते. त्या ताटामध्ये मी एक राजगिराचा लाडू, केळी, डाळिंब, मिरची आणि खिचडी आता ठेवते. आणि त्याच्यावरती आपल्याला तुळशीचं पान देखील ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवताना कधीही तुळशीचं पान त्याच्यावरती ठेवावं आणि देवाला नैवेद्य दाखवावा आणि तेच ताट आपण प्रसाद म्हणून ग्रहण करावं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, देवपूजा, आषाढी एकादशीबद्दल माहिती. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.